या पाण्याचा टाका आहे, पण इथून तिकडे जायला प्रॉपर स्कोप नाही आहे. दोरखंड आहे पण तो तुटलेला आहे, तो जास्त रिस्क घेत नाही. तर मंडळी, कैलासगडाची भटकंती कंप्लीट करून आता आपण चाललो आहे ते घनगडच्या दिशेने. सो हा बघा माझ्या मागे आहे घनगड, समोर दिसतोय हा आहे हा घनगड. हे त्याच्या पायथ्याचं गाव आहे. सो आपण आता इथून शेतातून चाललो आहे ते बेस विलेजला. सो ते तिथे मंदिराच्या त्या पलीकडे आपली गाडी पार्क केली आपण, आणि रात्री पण आपण तिथेच थांबलो होतो. आता कैलासगडची भटकंती करून आम्ही परत जिथे आम्ही थांबलो होतो तिथे आलो, थोडं फ्रेश झालो, आणि आता पुन्हा आम्ही भटकंती आमची चालू केली ती घनगडच्या दिशेने. सो आत्ता वाजलेत जवळपास 11. आम्हाला 1 ते 1.5 तास लागेल घनगडाच्या माथ्यावर जाण्यासाठी. सो चला तर तुम्हाला दाखवतो घनगडाची भटकंती. घनगड किल्ल्यावर जाण्यासाठी एकच मुख्य वाट आहे, आणि ती सुरू होते किल्ल्याच्या पायथ्याच्या एकोले गावातून. मुंबई किंवा पुण्याहून येताना सर्वप्रथम लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून स्वतःच्या गाडीने किंवा एसटीने भांबुर्डे गावात पोहोचणे. लोणावळा ते भांबुर्डे हे अंतर सुमारे 32 किलोमीटर एवढे आहे. भांबुर्डे गावात उतरल्यावर पुढे साधारण 15 मिनिटांची छोटी पायपीट करत आपण एकोले गावात पोहोचतो, आणि इथूनच सुरू होतो घनगड किल्ल्याचा रोमांचक प्रवासाचा खरा मार्ग. हा आहे घनगडचा एंट्री पॉइंट. इथून तुम्हाला एंट्री करायची आहे टुवर्ड्स घनगड. चलो. समुद्र सपाटीपासून सुमारे 3000 फूट उंचीवर बसलेला घनगड किल्ला सह्याद्रीच्या कुशीत उभा राहून आजही आपल्याला भव्यतेची साक्ष देतो. तिथे बघाल तर मेन एंट्रीच्या बाजूलाच तिथे पार्किंगची सोय आहे. तिथे दिसते एक कार लागली आणि एक ऑटो आहे. तिथे पार्किंगची सुविधा आहे. हे बघा, ग्रुप ग्रामपंचायत भांबार्डे यांनी लावलेला हा बोर्ड. तिथे काय लिहिलं आहे, घनगड किल्ला 1 किलोमीटर. चला आपल्याला तिकडेच जायचं आहे. यस. घनगड किल्ला परिसरात असणारे जंगली प्राणी व पक्षी, वाघ, बिबट्या, ससा, भेकर, लांडगा, लावला. चलो बघू कोण भेटतंय का. मेन गेट पासून आतमध्ये आल्यावर हा बघा, हा आय थिंक 1 किलोमीटरचा ट्रेल तरी असत असेल. हा प्रॉपर रोड असेल, आणि तिथून वरती बघू कसं आहे दाखवेनच तुम्हाला. सो आत्ता वाजलेत 12. कडाक्याचं ऊन आहे, आणि फुल जोशमध्ये आम्ही चाललो आहे घनगड किल्ल्यावर. आपण ऑलमोस्ट पोचलो आहे ते गडाच्या पायथ्याला. माझ्या मागे दिसेल तुम्हाला हा घनगड किल्ला. वरती आहे आपला भगवा ध्वज कसा फडकतोय बघा. आता आपण जातोय तिथेच. गडाकडे जाताना ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावलेले आहेत. त्यांना फॉलो करत पुढे जात राहिलं की वाट अगदी सहजपणे आपल्याला किल्ल्याच्या दिशेने घेऊन जाते. साधारण 10 मिनिटे चढून गेल्यावर डाव्या बाजूला एक वाट दाट झाडीत शिरताना दिसते. या वाटेने गेल्यावर आपल्याला प्राचीन घनेश्वर महादेव मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात. इथे शिवपिंड, नंदीची मूर्ती, विरगळ आणि काही तोफगोळे आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. हे इथे आहेत, हे विरगळ. विरगळाची डिटेल माहिती इथे या फलकावर दिली आहे. मला वाटतं हा नंदी असावा. नंदीच्या समोरच आहे ही शंकर महादेवाची पिंड. गणेश्वर मंदिरापासून वरती आल्यानंतर आपल्याला हे लागतं वेताळ देवाचं छोटंसं मंदिर.
हे बघा, आपली पुन्हा एकदा वाटचाल चालू करूया घनगड किल्ल्याच्या दिशेने. घनगड किल्ला सुमारे 300 वर्ष जुना असला तरी त्याच्या इतिहासाबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. मात्र उपलब्ध माहितीनुसार हा किल्ला कोळी सामंतांकडून निजामशहाकडे, पुढे आदिलशाहीकडे आणि नंतर मराठ्यांच्या ताब्यात आला. या किल्ल्याबद्दल एक रंजक गोष्ट अशी सांगितली जाते की येथे कैद्यांना ठेवले जात असे. तसेच कोकण ते पुणे या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला टेहळणी बुरुज म्हणूनही वापरला जात होता. गडावर येताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, काही पर्यटकांकडून येथे कचरा टाकला जातो, ज्यामुळे गडाचे सौंदर्य आणि पवित्रता दोन्हीही खराब होतात. म्हणूनच असे सूचना फलक लावलेले आहेत. आपण सर्वांनी मिळून या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. चला गड स्वच्छ ठेवूया आणि इतरांनाही यासाठी प्रेरित करूया. घणेश्वर मंदिराचे अवशेष पाहून पुन्हा मूळ पायवाटेवर येऊन वर चढत गेल्यावर अवघ्या 5 मिनिटात आपण गारजाई देवीच्या मंदिरापाशी पोहोचतो. या मंदिराच्या दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीत एक शिलालेख कोरलेला दिसतो. मंदिरात गारजाई देवीची मूर्ती तसेच इतर काही मूर्ती पाहायला मिळतात. मंदिराच्या समोर सुंदर दीपमाळ उभी आहे आणि बाजूलाच काही विरगळ पडलेले दिसतात, जे या ठिकाणच्या इतिहासाची साक्ष देतात. आणि याच मंदिराच्या शेजारी हा इथे गडाचा पूर्ण मॅप आहे. चला आता गडाच्या दिशेने जाऊया. आपण गडाच्या ऑलमोस्ट वरच्या टप्प्यात येऊन पोचलोय आणि इथून दिसते ही गडाची तटबंदी बघा. आणि या साईडला आहे गडाकडे जाणारा मार्ग. ट्रेल खूप सोपं आहे, अवघड असं काहीच नाही. पूर्ण खालून स्टेप्स आहेत वरती येण्यासाठी. सो ट्रेल चुकण्याचा काहीच संबंध नाही. आता इकडे आहे मारखिंड आणि गडाकडे. हे बघा, एक मारखिंडकडे जातं आणि एक गडाकडे. तर आधी आपण जाऊया मारखिंडकडे. सोशल मीडियावरती फेमस असलेला सर्व इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब या सर्व सोशल मीडियावरती एक पॉईंट फेमस आहे, मारखिंड पॉईंट. तो लोक रिस्क घेऊन याच्यावरती उभे राहून फोटो काढत असतात. आणि ह्या साईडला पूर्ण दरी आहे. तरी आता कदाचित ह्याच्यावरून जर तुमचा तोल गेला तर डायरेक्ट दरीत. ही आहे गडाची तटबंदी आणि हा आहे गडाकडे जाणारा प्रवेश मार्ग. मारखिंडकडून आता आपण आलोय ते गडाच्या मुख्य दरवाजाकडे. इथे एक सूचना आहे, तटबंदी व बुरुजावर चढू नये, दगड निखळण्याची शक्यता आहे. सो कृपया हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. हे माझ्या मागे बघाल, हे गडाचं आहे मुख्य प्रवेशद्वार आणि त्याच्या बाजूला हे आहे भक्कम असे 2 बुरुज. तर आता मुख्य दरवाजातून आपण जाऊया आतमध्ये. आणि ती आहे शिडीची वाट, ती चढून आता आपण जाणार आहोत वरती. पूर्वाभिमुख प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर प्रवेशद्वारासमोरच कातळात कोरलेली गुहा दिसते. या गुहेत 4 ते 5 जणांना सहज राहता येईल. मुख्य दरवाजातून आत आल्यानंतर ह्या 2 गुहा पाहायला मिळतात.
आता या 2 गुहा बघून आपण जाणार आहोत या उजव्या बाजूला. सो इकडे बघूया काय आहे. सो गडाचा बालेकिल्ला हा त्या साईडला आहे, पण आधी इकडे जाऊन येऊया, बघू इकडे काय आहे एक्सप्लोर करायला. सो ह्या साईडला बघाल तर खूप मोठा असा कातळ हा इथे उभा दिसतो. विचार करा, ज्यावेळी हा कातळ तुटून वरून जेव्हा पडला असेल तेव्हा काय हालत झाली असेल इथे जे लोक असतील. इथे वरती आहे वाघजाई मंदिर. हे आहे वाघजाई मंदिर. साईडला पूर्ण कातळ आहे, बघू त्या साईडला काय आहे काय. मॅपनुसार त्या साईडला एक पाण्याचा टाका आहे, पण इथून तिकडे जायला प्रॉपर स्कोप नाही आहे. दोरखंड आहे पण तो तुटलेला आहे, सो जास्त रिस्क घेत नाही. सो इथून आम्ही आता रिटर्न जातो आहे आणि चाललो आहे तर थेट किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर. सो आपण हा बघितला, या साईडला एक कातळ पडला आहे आणि तिथे वाघजाई देवीचं मंदिर देखील आहे कातळामध्ये. हे बघा, या साईडला पूर्ण दरी आहे. सो कातळावरून जाताना व्यवस्थित जायचं आहे, काळजी घ्यायची आहे. हा भला मोठा दगड कातळाला रेलून उभा राहिल्यामुळे येथे नैसर्गिक कमान तयार झाली आहे. येथून दिसणारे सह्याद्रीचे दृश्य खूपच विहंगमय आहे. इथे थोडा वेळ बसून आम्ही बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. कातळातून निसटलेला दगड आणि वाघदेवीचं मंदिर बघून आता आपण या शिडीच्या वाटेने चाललो आहे ते किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला सुमारे 15 फूट उंच कडा आहे. पूर्वी येथे कोरलेल्या पायऱ्या होत्या, मात्र इंग्रजांनी सुरुंग लावून त्या उद्ध्वस्त केल्या. आता या ठिकाणी लोखंडी शिडी बसवण्यात आलेली आहे. मागे पूर्ण दरी. शिडीवरून वरती आल्यानंतर पहिलंच लागतं हे पाण्याचं टाकं. दाखवतो, हे बघा, हे पाण्याचं टाकं दिसतं. खूप स्वच्छ पाणी आहे, पाणी हे पिण्यायोग्य आहे. हा हे अक्षय, ही मीनाक्षी आणि ती लपलेली आहे ती शीतल. हा शिर्डीच्या वाटेने वरती आलोय आणि आता हे गडाच्या दिशेने निघालोय. आणि ही बघाल तर खालच्या बाजूला पूर्ण दरी आहे आणि इथे अजून एक वरती पाण्याचा टाका आहे वाटतं. टाका आहे, हे मुजलेलं आहे. आता वरती जाऊया गडाकडे, बघूया काय काय आहे. इथे एक बोर्ड आहे, संयुक्त पाण्याचे टाके. इथे वरती आल्यावर अजून पाण्याचे टाके बघायला मिळतात. हे बघा, हे एक मोठं पाण्याचा टाका आहे आणि इकडे पण पाण्याचा टाका आहे. मला वाटतं हे एकच मोठं आहे, नाही हे सेपरेट पाण्याचा टाका आहे. आणि याच्या बाजूला देखील अजून 2 पाण्याची टाकी आहेत. हे एक पाण्याचा टाका आहे आणि इथे एक पाण्याचा टाका आहे आणि यातील पाणी खराब आहे.
इथे एक छोटीशी गुहा आहे, ही बघ. इथे या साईडला इथे पण एक गुहा आहे. बहुधा या गुहांचा उपयोग पहारेकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी केला जात असावा. आता ही अशी पूर्ण स्टीप चढण आहे. ही बघा कातळात कशी आहे, ही दिसते. सो ही चढण चढून आता आपल्याला वरती जायचं आहे. बिगिनर लोकांनी जरा इथून व्यवस्थित यायचंय. तोल गेला तर डायरेक्ट खाली दरीत. थोडासा अवघड टप्पा पार करून वर आल्यावर डाव्या बाजूला पायवाटेच्या वरच्या बाजूस कातळात कोरलेली एक गुहा दिसते. तिचा उपयोग टेहळणीसाठी बसणाऱ्या पहारेकरांकडून केला जात असे. इथे कातळात ह्या अशा स्टीप पॅचेसच्या ठिकाणी कातळात खोपण्या आहेत. सो त्याच्या आधारे तुम्हाला वरती यायचंय. एक 5 ते 10 मिनिटात आपण गडमाथ्यावर पोहोचू आणि पूर्ण गड एक्सप्लोअर करू. थोडं चालून पुढे आल्यानंतर गडाचा हा दुसरा दरवाजा दिसतो. तो पहिला मगाशी आपण बघितला होता तो, आणि हा दुसरा मुख्य प्रवेशद्वार. आणि ह्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच हा भक्कम असा बुरुज पाहायला मिळतो. हा बघा, हा बुरुज. चला तर ह्या प्रवेशद्वारातून आपण जाऊया वरती. इथे एक भुयारी मार्ग आहे, तो बघूया भुयारी मार्ग काय आहे. सो इथे एक फलक पण लावलाय जिथे लिहिलंय भुयारी टाका. ही आहे भुयारी टाका. चला सदर आणि ध्वजाकडे जाणारा मार्ग इकडे आहे. वरती दिसतो ध्वज, तिथे पण जाऊया आपण. आधी इकडे बघूया काय आहे. इथे शौचकूप आहे. हे बघा, हे गडांवर शौचकूप ही एक महत्वाची आणि विचारपूर्वक बांधलेली रचना असायची. याचा उपयोग शौचासाठी केला जात असे. गडावरती हे वाड्यांचे असे खूप सारे अवशेष पाहायला मिळतात. हे बघा, ह्या साईडला आहे, परत ह्या साईडला देखील आहे. गडावर फिरताना ठिकठिकाणी दिसणारे बांधकामाचे अवशेष आपल्याला भूतकाळात घेऊन जातात. या अवशेषांवरून येथे कधी काळी गजबजलेले जीवन होते याची जाणीव होते. तटबंदीचे भग्न तुकडे, घरांचे पाया आणि इतर रचना आज जरी ढासळलेल्या अवस्थेत असल्या तरी त्या गडाच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.
किल्ल्यावरून हा समोर दिसतो हा तैलबैला किल्ला इतका सुंदर दिसतो ना, खूप भारी. हा बघा पूर्ण क्लिअर कट दिसतोय आता. आणि त्याच्या बाजूला ही पूर्ण आपली सह्याद्रीची रांग आहे. खूप सुंदर दृश्य आहे इथून. आणि तुम्ही बघू शकता किती खोल दरी आहे बाजूला. इवन ह्या साईडला पण घनगडच्या खोल दरी आहे. इथे आपला हा भगवा ध्वज आहे आणि त्याच्या बाजूलाच इथे काही ह्या पडक्या वास्तू आहेत. त्या बघा ह्या पडक्या वास्तू आहेत आणि त्याच्याच बाजूला इथे सदर आहे. ही बघा ही सदर आहे. आपल्या गडावर असलेली सदर ही एक महत्त्वाची प्रशासकीय जागा होती. येथे किल्लेदार आणि अधिकारी बसून गडाचा कारभार पाहत असत. सभा, चर्चा आणि महत्त्वाचे निर्णय याच ठिकाणी घेतले जात. इकडे आपल्याला अजून 2 पाण्याची टाका पाहायला मिळतात. हे बघा हे एक पाण्याचा टाका आहे. हे एक पाण्याचा टाका आहे आणि ह्या साईडला एक पाण्याचा टाका आहे. पण सध्या या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी नाही आहे, ते आटलंय. या साईडला बघूया अजून काय आहे का. गडाच्या आपण दुसऱ्या डोकावर येऊन पोहोचलोय आणि त्या 2 टाक्याच्या बाजूलाच हे एक कोठार आहे. या कोठाराचा उपयोग धान्य आणि इतर आवश्यक साठा ठेवण्यासाठी केला जात असे. युद्ध काळात किंवा वेढा पडल्यास गडावरील लोकांना अन्नधान्याची कमतरता भासू नये यासाठी अशी कोठारे अत्यंत महत्त्वाची होती. इथे अजून एक खोदीव पाण्याचा टाका पाहायला मिळतं, पण सध्या ते असं आहे. या टाकीमध्ये पाणी नाही आहे, ते आटलेलं आहे. ह्या घनगड किल्ल्यावरती खूप सारी पाण्याची टाकं आहेत. काही टाक्यांमध्ये पाणी आहे तर काही टाक्यांमध्ये पाणी आटलेलं आहे. घनगड किल्ल्यावरून सुधागड, सरसगड, तैलबैलाची भिंत हा परिसर स्पष्ट दिसतो. नांदण घाट, सवाष्णीचा घाट, भोरप्याची नाळ या कोकणातील घाटवाटा देखील नजरेत भरतात. तर मंडळी, अशा प्रकारे आपली घनगडची भटकंती ही कंप्लीट झालेली आहे. कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, आणि आपल्या मित्रपरिवारासोबत देखील ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जर आपल्या काही प्रतिक्रिया असतील त्या मला तुमच्या कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट भटकंतीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय.